दंडवत प्रणाम. या संपूर्ण सृष्टीमध्ये जीवाला जन्म-मृत्यूच्या चक्रातून मुक्त कोण करू शकतो? ज्ञान, तपस्या, यज्ञ की आणखी काही? महानुभाव तत्वज्ञान याचे अत्यंत स्पष्ट उत्तर देते. एके परमेश्वरेमिण मुक्ती नाही. आज आपण पूर्वी प्रकरणातील पहिल्या आणि अत्यंत महत्त्वाच्या सूत्राचा अर्थ समजून घेणार आहोत. सूत्राचा साधा अर्थ सूत्र म्हणते, सृष्टीमध्ये कभणे करणे मुंचिजेना एके परमेश्वरेन्विन. म्हणजे या जगात परमेश्वराशिवाय कोणत्याही साधनाने जीवाची खरी मुक्ती होऊ शकत नाही. संसारातील संपत्ती, सत्ता, विद्या किंवा कर्म यामुळे काही काळ सुख मिळू शकते, परंतु जन्ममृत्यूच्या अखंड फेऱ्यातून मुक्ती देण्याची शक्ती फक्त परमेश्वराकडेच आहे. परमेश्वर निराकार का आहे? पुढे सूत्रात म्हटले आहे, तोची परमेश्वरू निर्वेवो निराकारू असे. मूळ स्वरूपात परमेश्वर निराकार आहे. त्याला मानवी शरीरासारखे हात, पाय किंवा इतर भौतिक अवयव नसतात. तो काळ, स्थान आणि पदार्थ यांच्या मर्यादांपलीकडे असतो. म्हणूनच त्याला सर्वव्यापी आणि अनंत मानले जाते. मग परमेश्वर साकार का होतो? येथे अत्यंत सुंदर तत्वज्ञान सांगितले आहे. परिकृपावशे सावेवो साकारू होय. परमेश्वराला साकार होण्याची गरज नसते, परंतु जीवांवर कृपा करण्यासाठी तो स्वतः साकार रूप धारण करतो. कारण सामान्य जीवाला निराकार परमेश्वर समजणे कठीण असते. म्हणून करुणेमुळे परमेश्वर अवतार स्वीकारतो. तो मानवांमध्ये राहतो, त्यांच्याशी बोलतो, त्यांना मार्गदर्शन करतो आणि मोक्ष मार्ग दाखवतो. अवताराचे खरे कारण अनेकांना वाटते की अवतार फक्त दुष्टांचा नाश करण्यासाठी येतात. परंतु महानुभाव तत्वज्ञानानुसार अवताराचा मुख्य उद्देश आहे जीवांना सान्निध्य देणे. सूत्रात म्हटले आहे, अवतरे आपुले सन्निधान दे. म्हणजे परमेश्वर स्वतः पृथ्वीवर येऊन जीवांना आपला सहवास देतो. हा सहवास म्हणजेच आध्यात्मिक उन्नतीची सर्वात मोठी संधी आहे. सान्निध्याचे महत्त्व महानुभाव पंथात सन्निधान या शब्दाला अत्यंत महत्त्व आहे. परमेश्वराचे दर्शन, त्यांचे वचन, त्यांची सेवा, त्यांचे स्मरण आणि त्यांच्या आज्ञेचे पालन हे सर्व सान्निध्याचेच विविध प्रकार आहेत. ज्याला परमेश्वराचे सान्निध्य लाभते त्याचे अज्ञान दूर होऊ लागते, त्याचे कर्मबंध तुटू लागतात आणि त्याचा मोक्ष मार्ग सुकर होतो. दास्य म्हणजे काय? सूत्राच्या शेवटी म्हटले आहे, ते दास्य मोचक. येथे दास्य म्हणजे गुलामगिरी नव्हे, तर परमेश्वराप्रती प्रेमपूर्वक सेवा, समर्पण आणि शरणागती. जेव्हा जीव अहंकार सोडून परमेश्वराची सेवा करतो, तेव्हा त्याचे संसारातील बंधन कमी होऊ लागते आणि हाच दास्यभाव त्याला मुक्तीकडे घेऊन जातो. तात्विक संदेश या एका सूत्रात संपूर्ण महानुभाव तत्वज्ञानाचा पाया दडलेला आहे. परमेश्वरच मोक्षदाता आहे. तो मूलतः निराकार आहे. कृपेमुळे तो साकार अवतार धारण करतो. तो जीवांना सान्निध्य देतो. त्याची सेवा आणि शरणागती जीवाला मुक्त करते. फ्लो टू रिमेंबर हे सूत्र लक्षात ठेवण्यासाठी फक्त हे क्रम लक्षात ठेवा. जीव संसारात अडकलेला आहे. परमेश्वरच मुक्त करू शकतो. परमेश्वर निराकार आहे. कृपेमुळे साकार होतो. अवतार घेतो. सान्निध्य देतो. दास्यभावाने मोक्ष मिळतो. मेमरी फॉर्म्युला: निराकार, साकार, अवतार, सान्निध्य, दास्य, मोक्ष. कन्क्लूजन: पूर्वी प्रकरणातील हे पहिले सूत्र आपल्याला सांगते की परमेश्वर हा केवळ दूर बसलेला निराकार तत्व नाही. तो जीवांवर कृपा करतो, अवतार धारण करतो, त्यांना आपले सान्निध्य देतो आणि आपल्या सेवेद्वारे त्यांना जन्म-मृत्यूच्या बंधनातून मुक्त करतो. म्हणूनच महानुभाव पंथात परमेश्वराचे सान्निध्य आणि दास्यभाव
यांना सर्वोच्च स्थान दिले गेले आहे. तुमच्या मते या सूत्रातील सर्वात महत्त्वाचा विचार कोणता आहे? परमेश्वराचा अवतार, सान्निध्य की दास्य भावातून मिळणारा मोक्ष? तुमचे विचार कमेंटमध्ये नक्की सांगा. जय श्री चक्रधर.